रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। मंडळींची एकच मागणी आहे की त्याला नुसती फाशी नाही तर भर चौकात सर्व नागरिकांच्या समोर त्याला फाशी द्यावी, जेणेकरून हा धसका इतरही जे पुढे करणारे नराधम असतील किंवा अशा या घटना होऊ नये हा स्ट्रॉंगली मेसेज आपल्या महाराष्ट्रात गेला पाहिजे, अशी आमची सर्वांची भावना आहे। नव्याने चालू झालेलं खारकोपर आहे, बामणडोंगरी आहे, या रेल्वे स्टेशन मधून बाहेरून म्हणजे मानखुर्द इकडनं हे मंडळी येतात आणि चरस गांजा विकत असतात आणि चरस गांजा हा या मुळाचं हे मेन कारण आहे। हे जर आपण बंद केलं तर या घटना मला वाटतं 80% बंद होतील आणि हे इथे येऊन विकतात आणि लगेच ट्रेनमध्ये पुन्हा त्यांच्या परतावी होतात, त्यामुळे ते चोर कधी मिळणारच नाही। कारण पोलीस बांधवांना पण आम्ही विचारलं तर रेल्वे स्टेशनच्या भागात म्हणजे त्या परिसरात त्यांना जायला परवानगी नाही किंवा तिथे ते जाऊ शकत नाही। म्हणजे ह्या ज्या अशा हे याचं सांगड कुठेतरी आपण घालणं गरजेचं असं मला वाटतं। आणि चरस गांजा मी पनवेलमध्ये नवीन पनवेलला इस्त्रीवाल्याचा चरस गांजा इस्त्रीवाल्याच्या इथे आम्हाला पिशवी सापडून आम्ही उडवलं होतं, आम्ही कोणी बघितलं नाही। भातांडला असणारे अमेठी कॉलेज, पनवेलमध्ये असणारे कॉलेज, खारघरमध्ये किंवा नव्यानं झालेलं उल्वेनोड किंवा उरण शहरामध्ये देखील हे जे उरण पनवेलमध्ये आहे हे सर्वप्रथम नेस्तनाभूत केलं पाहिजे। त्यासाठी कोणी सांगते पोलिसांचा त्यांना सहकार्य आहे, आम्ही सांगतो कुणाचं सहकार्य नाही मानलं, परंतु सगळ्यांनी मिळून हे चरस गांजाचा जो प्रकार आहे हा नेस्तनाभूत करणं फार गरजेचं असं मला वाटतं। त्याच्यात एकच सांगितलं की आजकाल बघा पुस्तक वाचन कमी झालंय आणि मोबाईल असतात प्रत्येकाकडे, त्यामुळे आई वडिलांशी पण संपर्क मुलामुलींचा तुटलाय। मग आपण अशावेळी मुलगी किंवा मुलगा जर जास्त वेळ मोबाईलमध्ये किंवा रात्री आपण जेव्हा घरात झोपतो 12 नंतर किंवा 11 नंतर त्यावेळी जर मुलं मुली आपली जागे असतील तर नक्कीच आपण त्यांना सावध केलं पाहिजे। कारण तुम्ही आता म्हणालात की प्रेमात पाडण्यासाठी जाळ्यात पाडण्यासाठी काहीही करतात, परंतु जर आपण स्वतःच्या मनाशी ठरवलं तर किती कोणी प्रयत्न केले जर आपल्या मनावर काबू असेल आणि ते देखील आई वडिलांच्या समवेत तर मला वाटतं अशा घटना होणार नाही असं मला वाटतं। एकंदरीत या घटना काढलं पाहिजे। पहिली गोष्ट इथे राजकीय हा विषय नाही, इथे सर्व पक्षीय सर्व समाजसेवक किंवा सगळी मंडळं किंवा महिलांचा ओढा तुम्ही बघाल की त्या कुटुंबाला ते ओळखत सुद्धा नाही तरी सुद्धा येतात, मुंबईवरून आत्ता आलेत। तर माझं एकच सांगणं आहे याच्यातून की हे जे होत असताना अशा घटना जर होत असतील तर नक्कीच तुम्हाला सांगतो की परवा सकाळी पहिली हे प्रबोधनाची जी मीटिंग आहे महिला पोलीस व्हीके हायस्कूल रयतची आपल्या कोयसोचे जे व्हीके हायस्कूल पनवेलला आहे इथे सुरुवातच 9 वाजता सुरुवातीला झालेली आहे। त्यामुळे मी तर सगळ्यांनाच सांगेन, मग कोणाच्या प्रायव्हेट शाळा असतील, सरकारी असतील किंवा आणखी कुठल्या संस्थेच्या शाळा असतील किंवा जिथे क्लासेस होतात की जिथे वेगवेगळ्या माध्यमातून येतात त्या क्लासेसमध्ये देखील या प्रबोधनाचे तुम्ही 5 मिनिटं का होईना हे प्रबोधन आता घडवणं हे फार महत्वाचं असं मला वाटतं। एक शेवटचं पाटील साहेबांच्या नावाने येतंय आणि हे होत असताना जर आपण मुंबईचं एअरपोर्ट बघितलं तर बाजूला मानखुर्द हे कसं तयार झालंय तुम्ही बघा, त्या पद्धतीनंच जर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे येत असेल तर आजूबाजूला प्रत्येकाने जर आपल्या इथे कोणी राहायला येत असेल, माझ्या इथे कोणी येत असेल तर त्याचे पूर्ण पेपर, त्याचा आधार कार्ड, पॅन कार्ड कुठून आलंय, व्यवस्थित अग्रीमेंट त्याचं केलं की नाही हे पाहणं फार गरजेचं आहे। नाहीतर मग पुन्हा इथे आजूबाजूला जागा आहेत, किती झोपड्या म्हणण्यापेक्षा किती कोणी आधारासाठी घर बांधतंय, काही चांगल्यासाठी बांधतात, काही स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा हे असे जे फायदे उठवतात त्याच्यासाठी असू शकतं। तर पोलीस यंत्रणेला देखील माझी हात जोडून विनंती आहे किंवा ज्या ग्रामपंचायती असतील, ज्या नगरपंचायती महापालिका असतील त्यांच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की अशा पद्धतीनं कोणी राहायला आलं असेल, एन्क्रोचमेंट करत असेल तर तुम्ही त्यांची कागदपत्र ही नीट तपासली गेली पाहिजे, हे महत्वाचं त्याच्यातलं एक घटक असणार। एक अगदी शेवटचा कुटुंबियांची तुम्ही